नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे राया खूपच जास्त इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रडत असतो तो. नाना म्हणत असतात की राया काय झालं रे, तुझ्या डोळ्यात पाणी का? रायाला वाईट वाटलं का कुठल्या गोष्टीचं? तेव्हा जीजी म्हणते मंजिरी थांब. आणि मंजिरी स्वतः रायाजवळ बोलायला येते. रायाला म्हणते राया काय झालं रे, का रडतोयस तू? तुझ्या डोळ्यात पाणी का? तेव्हा राया म्हणत असतो जीजी खरं सांगू का, तुम्हाला बघितल्यानंतर मला माझ्या आईचीच आठवण आली. जेव्हा मी माझ्या आईला त्रास द्यायचो, जेव्हा आई जे सांगायची ते मी ऐकायचो नाही, तेव्हा तीसुद्धा मला असंच म्हणायची की राया ऐक ना माझं. तीसुद्धा मला अशीच प्रेमाने हाक मारायची. तुम्ही आता मला प्रेमाने राया म्हणालात आणि मला माझ्या आईचीच आठवण आली. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो काही नाही, मी रडत नाही आहे. तेव्हा इकडे जीजी म्हणते नाही राया, अरे डोळे कितीही पुसलेस ना तरीसुद्धा माझं एक आईचं मन आहे रे. आईला बरोबर कळतं आपल्या मुलाच्या डोळ्यात पाणी आहे तर मग मला कळणार नाही का की तुझ्या डोळ्यात पाणी आहे ते? तेव्हा इथे राया म्हणत असतो की जीजी एक काम होतं तुमच्याकडे, मी बोलू का? तेव्हा इथे जीजी म्हणते बोल ना राया. राया म्हणतो की जीजी मी तुम्हाला आई अशी हाक मारली तर चालेल का? तेव्हा जीजी म्हणते नाही, नाही चालणार मला. तेव्हा राया म्हणतो माफ करा, माफ करा, खरंच सॉरी. मी तुम्हाला आई अशी हाक कशी मारू ना, म्हणजे माफ करा, तुम्हाला वाईट वाटलं ना? तेव्हा जीजी म्हणते राया तू मला आई अशी हाक मारायची, पण आपल्या आईला कोणी आहो जाओ करतं का? माझी मंजिरी कशी मला एकेरी हाक मारते, तशी तू सुद्धा मला एकेरी हाक मारायची. मला तू आई असं म्हणायचं. तेव्हा इकडे आता रायाला खूप आनंद होतो. राया म्हणतो खरंच ना, ये इकडे ये, आई ये बरं इथे बस. तेव्हा इथे मंजिरीला खूप आनंद होतो. मंजिरी म्हणते अरे वा, रायाने जीजीच्या मनात किती मोठी जागा केली की तिने रायाला आई म्हणण्याची सुद्धा परवानगी दिली. तर इकडे आता जीजीने रायाला परवानगी दिलेली असते की तू मला आई म्हणू शकतोस, पण एकेरी हाक मारायची. तेव्हा इथे राया म्हणतो जीजी बघ, आता तुला कुठली साडी हवी आहे ना, ती घे बरं याच्यातून. तेव्हा जीजी म्हणते राया अरे मी खरंच सांगते, या सगळ्याची गरज नाही आहे. तेव्हा राया म्हणतो अशी कशी गरज नाही आहे? तुझा जर इथे मुलगा असता आणि त्याने तुला साडी घेतली असती तर तू घेतली नसतीस का? मग आता असं समज की तुझा मुलगा आईसाठी साडी घेतोय म्हणून. तेव्हा इकडे आता मंजिरीची आई म्हणजे जीजी म्हणत असते की हो रे, माझा मुलगा असता आणि त्याने जर माझ्यासाठी साडी घेतली असती तर मी घेतलीच असती. बरं ठीक आहे, मी एक साडी खरेदी करते. तेव्हा इकडे राया आता तिला वेगवेगळ्या साड्या दाखवत असतो. त्यातली एक साडी जीजीला आवडलेली असते, पण तिची किंमत बघितल्यानंतर ती साडी ती ठेवून देत असते, कारण किंमत खूपच जास्त असते. तेव्हा शशिकलाला कळलेलं असतं की इथे जीजी आता साडीची किंमत बघून ती साडी ठेवायला सांगते आणि एक स्वस्त साडी काढते. तेव्हा राया म्हणत असतो जीजी अगं असं काय करतेस, ही साडी तुला आवडली ना, मग ती ठेव बरं. तेव्हा जीजी म्हणते नाही नको रे, खूपच जड साडी आहे, मी एवढ्या जड साड्या नाही नेसत, मला जमत नाही ना, मला ती साडी दे बरं. ही हलकी साडी आहे, ही साडी मी नेसेन, कारण ती स्वस्त असते. म्हणून इथे जीजी म्हणत असते की ती साडी मला दे, मी तीच साडी नेसेन म्हणून. पण इथे रायाने आता बघितलेलं असतं जीजीच्या डोळ्यामध्ये की जीजीला ही साडी खूप आवडली, पण तिची किंमत जास्त असल्यामुळे जीजी नको म्हणत असते. राया तरी काय ऐकतोय का? राया म्हणत असतो नाही जीजी नाही, तू हीच साडी नेसायची. तेव्हा इथे जीजी म्हणत असते राया अरे असं काय करतोयस, मी म्हणाले ना की ही साडी मी नेसते म्हणून. तेव्हा इथे राया म्हणतो नाही आहे जीजी, अजिबात नाही, ती साडी घेऊ नकोस. तेव्हा जीजी म्हणते राया इथे तू माझी चॉईस विचारतोयस ना, माझ्यासाठी तू साड्या घेऊन आलेस ना, मग मी माझ्या आवडीची साडी घेणार. तेव्हा राया म्हणतो मग ही तुझ्याच आवडीची साडी आहे जीजी, तुला आवडली आहे की नाही ही साडी? तेव्हा इथे जीजी म्हणत असते नाही नको, मी मला आवडले ना तीच घेणार, मला ही हलकी साडी आवडली. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते जीजी अगं पण राया तुझ्यासाठी साडी घेतोय ना, मग रायाने ठरवू दे ना त्याला कुठली साडी घ्यायची आहे ते. राया तू तुझ्या आवडीची साडी दे बरं. तेव्हा इथे राया म्हणत असतो जीजी ही साडी तुला आवडली ना, तू हीच साडी घ्यायची, मला पण हीच साडी आवडली आहे. तेव्हा इकडे जीजीला तर खरं तर हीच साडी आवडलेली असते. तेव्हा राया म्हणतो आई अगं तुला ही साडी आवडली आहे खरं आहे ना, पण याची किंमत जास्त आहे आणि तुझ्या मुलाला जास्त खर्च नको म्हणून तू ही साडी नको अशी म्हणत होतीस ना.
मला सगळं काही कळतंय, पण तू खर्चाकडे बघू नको गं, पैशांकडे बघू नकोस. तुझा मुलगा तुझ्यासाठी कितीही महागडी साडी घेऊ शकतो, तेव्हा तुला ही साडी आवडली आहे ना, तुझ्या डोळ्यात बघून मी सांगू शकतो गं, पण हिची किंमत जास्त आहे म्हणून तू नको म्हणतेस. पण चालणार नाही. तुला ही साडी आवडली आहे ना, तुझा मुलगा तुला हीच साडी घेणार. घे बरं ही साडी. तेव्हा जीजी म्हणते की राया, बरोबर बोललास तू. मला हीच साडी आवडली होती. छान आहे ना मंजिरी? छान आहे ना हो? सगळ्यांना आता इथे जीजी आनंदाने ती साडी दाखवत असते. पहिल्यांदा इथे रायाने म्हणजे मंजिरीने याआधी जीजीसाठी साडी घेतलीच असेल, पण इथे रायाने आता मुलगा मांडल्यानंतरच लगेचच जीजीसाठी इतकी उत्तम साडी घेतलेली असते. म्हणजे अख्खं साड्यांचं दुकानच त्याने घरी आणलेलं असतं. आणि जीजीला जी साडी आवडली, महागडी साडी, ती आता रायाने जीजीसाठी घेतलेली असते. तेव्हा इकडे मंजिरीलासुद्धा ती साडी खूपच जास्त आवडलेली असते. मंजिरी म्हणते, अरे वा, इथे माझा मित्र जेवायला आला आहे आणि तुमच्या दोघांचं हे काय चाललं आहे? इमोशनल होत आहे दोघेजणं, सारखे सारखे रडताय. माझा तर पत्ताच तुम्ही कट करून टाकला. त्यानंतर इकडे आता जय म्हणत असतो की त्या म्हाताऱ्याचा आणि त्या म्हातारीचा खूपच जास्त त्या रायावरती विश्वास आहे ना, आता एक काम करायचं, तू ना त्या विश्वासालाच आता सुरुंग लावायचा. त्या म्हातारीने त्या रायाचं पुन्हा तोंडसुद्धा बघितलं नाही पाहिजे, असं काहीतरी कर निक्की. तेव्हा निक्की म्हणते, तू आता बघच ना, असं काम करते ना की त्या म्हातारीने त्या रायाला धक्के मारून घरातून हाकलून दिलं पाहिजे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता मंजिरी म्हणते की चला जेवून घ्या बरं, माझा मित्र इथे जेवायला आलाय ना जीजी, तुमचं काय चाललंय हे? दोघेजणं कशाला रडताय? त्यानंतर राया आता पोटभर जेवलेला असतो. जेवून झाल्यानंतर मंजिरी सगळ्यांसाठी शेवयांची खीर घेऊन येते. तेव्हा शेवयांची खीर रायाला फारच आवडते. पण इथे काय होतं, जीजी म्हणते की राया, खा, शेवयांची खीर बनवली मी खास तुझ्यासाठी, त्याच्यामध्ये मी वेलचीसुद्धा घातली. तेव्हा रायाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो, कारण रायाला इथे आता वेलचीची ॲलर्जी असते. वेलची खाल्ल्यामुळे त्याला त्रास होतो. पण इथे रायाला असं वाटतं की एवढं प्रेमाने जर जीजीने माझ्यासाठी ही आता खीर बनवली आहे, तर आता खावीच लागेल. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की तुम्ही पण घ्या ना. तेव्हा जीजी म्हणते, हो आम्ही घेऊ, आधी तू घे बरं आणि सांग कशी झाली आहे. मला पण आवडते ना खीर, म्हणून मी जरा जास्त बनवली आहे आणि तुला आवडते असं कळलं, मग वेलची वगैरे जरा जास्त घातले म्हणजे छान लागेल ना खीर. तेव्हा इथे मंजिरी आता खूपच जास्त खुश होते, कारण जीजीला आनंद होत असतो रायाला इथे खाताना बघून. तेव्हा जीजी विचारते, राया कशी झाली खीर? तेव्हा राया म्हणतो, खूपच छान, मला तर खूप जास्त आवडली आहे, वेलची आहे ना त्याच्यामध्ये. तेव्हा इकडे राया आता इथे त्याला जरी ॲलर्जी असते वेलचीची, तरीसुद्धा त्याने आता सगळी खीर खाल्लेली असते. कशासाठी? तर जीजीच्या प्रेमापोटी. जीजीने इतक्या प्रेमाने ती खीर बनवलेली असते, म्हणून त्याने ती खाल्लेली असते. त्याचबरोबर इथे आता घरी आल्यानंतर डंक्या आणि डिफिकल्ट दोघेजण रायाला चिडवत असतात. तेव्हा इथे डंक्या म्हणत असतो, काय मग राया दादा, कळी कशी खुळले बघा. म्हणजे आता जीजीनेच होकार दिले म्हटल्यानंतर लाईन तर क्लिअर झाले ना, आता तुमच्या दोघांचं लग्न झालंच म्हणून समजा. तेव्हा इकडे राया म्हणतोय, काय चाललंय तुमचं, गप्प बसा बरं, चला लवकर लवकर हांतरून करा आणि झोपा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, डंक्या बघतोयस का, म्हणजे मनामध्ये तर इथे लाडू फुटत आहेत की इकडे जीजीने सुद्धा आता त्याच्याबरोबर चांगलं बोलायला सुरुवात केली, पण इथे वरवर दाखवायचं की मला आवडत नाही आहे, मला राग आला आहे म्हणून. हो की नाही राया दादा? तेव्हा राया म्हणतोय, गप्प बसा तुम्ही, जास्त बोलू नका आता, चला पटापट हांतरून करा बरं. आणि तेव्हा इथे अचानकपणे आता रायाला त्रास व्हायला सुरुवात होते. रायाच्या छातीमध्ये चमका मारायला लागतात, त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. तेव्हा इथे डिफिकल्ट आणि डंक्या दोघेही जण आता रायाजवळ धावत पडत जातात. तेव्हा इथे राया आता खूपच जास्त आता कसं तरी करत असतो, त्याला त्रास होत असतो. तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो की डंक्या, तू राया दादाकडे लक्ष दे, मी डॉक्टरांना घेऊन येतो. तेव्हा इथे डंक्या म्हणतो, राया दादा काय होतं रे तुला, कसला त्रास होतोय, राया दादा सांग ना. तेव्हा इथे रायाला तो पाणी प्यायला देतो, पण त्याला पाणीसुद्धा प्यायला जमत नसतं. त्याचबरोबर इथे नाना म्हणत असतात, मंजू बघतेस ना, म्हणजे मुलगा आता जेवून गेलाय तर कुणीतरी खूपच जास्त खुश आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, हो ना नाना, मला असं वाटतंय की आता मुलगा मिळालाय तर आपल्याला विसरणार वाटतं जीजी. तेव्हा जीजी म्हणते, आत्तापर्यंत तुमचं सगळं सुखात चाललं होतं ना, मग आता थोडे दिवस सहन करा, आता मला माझ्या मुलाचे लाड करू देत. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो डिफिकल्ट आलेला असतो. डिफिकल्ट म्हणतो, मंजूताई अगं लवकर घरी चल, राया दादाला कसं तरीच होतोय, त्याला त्रास होतोय कसला तरी,
तेव्हा इकडे जीजी म्हणते, अरे पण हे कसं शक्य आहे, आता तर ठीक होता ना तो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, अरे डॉक्टरांना बोलवावं लागेल. तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, तुम्ही घरी जा, मी डॉक्टरांना घेऊन तिकडेच येतो आहे. तेव्हा जीजी म्हणते, मंजू चल मी पण येते. तेव्हा मंजिरी आणि जीजी दोघेही जण आता रायाला बघायला आलेले असतात. तेव्हा इकडे आता डंक्या म्हणत असतो की लवकर ये डिफिकल्ट, अरे राया दादाला खूप त्रास होतो आहे. त्याचबरोबर इथे आता रायाला त्रास होत असतानाच तिथे मंजिरी आणि जीजी दोघेही जण आलेले असतात. त्यानंतरला डॉक्टरसुद्धा तिथे येतात. डॉक्टर म्हणत असतात की काय होतं त्यांना. तर इकडे आता तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला असतो, कारण त्याला त्रास होत असतो. डॉक्टर म्हणतात की बाजूला व्हा तुम्ही, त्यांना श्वास घेऊ द्या, हवा येऊ द्या. आणि इथे आता डॉक्टर त्याला चेक वगैरे करतात. चेक करून झाल्यानंतर ते म्हणत असतात की यांनी काही खाल्लं होतं का. तेव्हा हो, त्याचं जेवण झालेलं आहे. तेव्हा त्याने काय वेलची टाकलेलं खाल्लं आहे का, वेलचीचा पदार्थ कुठला खाल्ला आहे का, असं आता डॉक्टर डिरेक्टलीच म्हणतात. त्याचे डोळे चेक करतात, त्याला तपासतात आणि ते डिरेक्टली विचारतात की त्यांनी काही वेलचीचं खाल्लं आहे का, वेलचीचं खाल्लं आहे का, असं विचारल्यानंतर इकडे जीजी म्हणते हो, पण का, काय झालं. मंजिरीसुद्धा म्हणते की त्याने खीर खाल्ली शेवयांची, त्याच्यामध्ये वेलची टाकली होती. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला माहिती नाही आहे का, त्यांना एलर्जी आहे रायाला वेलचीची, त्याने वेलचीचं काही खाल्लं की त्याला असाच त्रास होतो. तुम्हाला माहिती नाही आहे, सांगितलं नाही तुम्हाला रायाने. तेव्हा इकडे आता वेलचीचा पदार्थ त्याला खायला देऊ नका, त्याच्यामुळेच हा त्रास झाला आहे. मी त्याला आता इंजेक्शन देतो. इंजेक्शन देऊन जर बरं नाही वाटलं तर तुम्ही मला पुन्हा कॉल करा, गरज पडली तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, काय, बरं बरं ठीक आहे, तुम्ही त्यांना इंजेक्शन द्या. तेव्हा डॉक्टर इंजेक्शन देतात, रायाला पुन्हा एकदा तपासतात आणि आता तिथून जातात. जात असताना ते म्हणतात की आता तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. रायाला पुन्हा तुम्ही असं जड काही खायला देऊ नका आणि वेलचीचे पदार्थ जे काही असतील ना ते आता टाळाच. तेव्हा इकडे रायाला आता आराम करू द्या, त्याला डिस्टर्ब करू नका, त्रास देऊ नका. जेवढा जास्त आराम करेल तेवढं त्याला लवकर बरं वाटेल, असं डॉक्टर म्हणत असतात. तेव्हा इकडे औषधंसुद्धा दिलेली असतात, रायाला इंजेक्शन दिलेलं असतं आणि काही इन्स्ट्रक्शन्स देऊन डॉक्टर आता तिथून निघतात. मंजिरी म्हणते, डॉक्टर नका काळजी करू, आता मी त्याला वेलचीचं असं काहीच देणार नाही. तेव्हा इकडे जीजी म्हणत असते की मंजिरी, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे गं, मीच त्या खिरीमध्ये वेलची टाकली होती की नाही. तेव्हा जीजी म्हणते की माझ्यामुळे रायाला एवढा त्रास झाला. मंजिरी म्हणते, अगं जीजी असं काय करतेस, तुला कुठे माहिती होतं ना की रायाला इथे वेलचीचा त्रास होतो ते, मला पण माहिती नव्हतं, नाहीतर आपण त्या खिरीमध्ये वेलची टाकलीच नसती, बरोबर की नाही. हे सगळं काही तू मुद्दामून केलेस का, अगं भूलचुकीत केलेस तू सगळं, त्याच्यासाठी इतकं प्रेमाने जेवण बनवलंस आणि त्याला त्रास होईल असं करशील का तू. तेव्हा इथे जीजी म्हणते, पण बघ ना गं मंजिरी, किती त्रास होतोय गं बिचाऱ्या रायाला. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, जीजी नको काळजी करू, डॉक्टर काय म्हणाले, इंजेक्शन दिले, आता बरं वाटेल रायाला. तेव्हा इथे जीजी आणि मंजिरी दोघेही जण रायाजवळच बसून असतात, ते सुद्धा रात्रभर. इथे आता जीजीसुद्धा बसून असते. मंजिरी म्हणत असते की जरा डिफिकल्ट उशी दे रे, आणि त्याला आता अजून एक उशी देते. तेव्हा जीजी म्हणत असते, काय रे राया, असं का करतोस तू, अरे तू असा स्वतःला त्रास करून घेतोस पण दुसऱ्यांनाही त्रास होतोच ना रे. आता आम्हाला किती त्रास झाला बरं तुला असं बघून, आम्हाला काय आनंद होतोय का, आम्हालासुद्धा तुला त्रास होताना बघून त्रासच होतो रे. तेव्हा इथे आता त्याला खोकळा येतो. खोकळा आल्यानंतर इकडे आता मंजिरी दुसरी उशी घेते, त्याच्या डोक्याखाली देते, जेणेकरून त्याला त्रास होऊ नये म्हणून. त्यानंतरला इथे राया आता शांतपणे झोपलेला असतो. इंजेक्शन दिल्यामुळे त्याला बरंसुद्धा वाटतं आणि म्हणूनच तो इथे दिवसभर काम करत असतो. निक्की त्याला त्रास देत असते. इकडे मंजिरीच्या घरी जाऊनसुद्धा त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आता राया थकलेला असतो, शांतपणे झोपून जातो. मात्र इथे मंजिरी, जीजी, त्याचबरोबर डिफिकल्ट डंक्या सगळेजण जागे असतात. तेव्हा मंजिरी म्हणत असते की राया बघतोयस ना, अरे जीजीलासुद्धा रात्रभर बसवत नाही रे, पण तुझ्यासाठी बसली आहे ती इथे, तिला किती काळजी आहे तुझी, रडते बिचारी रात्रभर, तिची चुकी आहे असं म्हणते. पण मला माहिती आहे ना की हे सगळं जीजी का करते, कारण तू तिच्या मनामध्ये खूप मोठी जागा मिळवली आहेस राया, आणि तुझ्या प्रेमापोटीच इथे आता जीजी हे सगळं करते, मला माहिती आहे. तेव्हा इथे आता सकाळ झालेली असते, तरीसुद्धा सगळेजण जागीच असतात. मध्ये मध्ये डंक्या आणि डिफिकल्ट झोप घेतात, पण इथे रायाला आता जाग आलेली असते. राया चांगला आळस वगैरे देतो. त्यानंतरला इथे राया बघतो तर काय,
त्या ठिकाणी जिजी बसली आहे, मंजिरी बसली आहे. तेव्हा राया म्हणतो, जिजी तू इथे. तेव्हा जिजी म्हणत असते, राया मारू काय असं तुला, का केलंस तू हे सगळं? तेव्हा राया म्हणतो, काय केलं म्या? तेव्हा जिजी म्हणते, तू खीर का खाल्लीस राया? तेव्हा इथे राया म्हणतो, का खाल्लीस म्हणजे? अगं जिजी, खीर किती चांगली झाली होती माहिती आहे का? आई तू बनवलेली खीर होती, मला तर खूप आवडली. तेव्हा जिजी म्हणते, हो आता तुला रात्रीची उरलेली खीरसुद्धा खायला देते, देऊ का? तेव्हा राया म्हणतो, दे ना, खाईन मी, सगळी खीर खाईन. तेव्हा जिजी म्हणते, राया अरे असं का केलंस तू? तुला वेलचीची एलर्जी आहे तर तू का मला सांगितलं नाहीस? ती वेलची टाकली होती, मी तुला सांगितलं होतं ना, तरीसुद्धा तू खीर खाल्लीस. बोलायचं ना तुला एलर्जी आहे म्हणून, मी दुसरं काहीतरी बनवलं असतं तुझ्यासाठी. तू असं का केलंस रे राया? तू आजारी पडलास पण आमच्या जीवाला किती घोर लागला, हे कळलं नाही का तुला? अरे आमच्यासाठी तू महत्त्वाचा आहेस ना. तेव्हा इकडे आता जिजी रागवलेली असते. ती म्हणते, राया तू जे काही वागलास ना अत्यंत चुकीचं होतं, असं अजिबात करायचं नाही. तू सांगायला हवं होतंस की तुला वेलचीची ॲलर्जी आहे म्हणून, का नाही बोललास तू? तेव्हा राया म्हणत असतो, जिजी अगं असं काय करतेस? आई आहेस ना तू माझी. मग माझ्या आईने माझ्यासाठी प्रेमाने खीर बनवली होती, त्याच्यामध्ये वेलची टाकली होती, कारण ती खीर छान लागावी म्हणूनच ना. मग आता तू जेव्हा ही वेलची तुझ्या मुलासाठी म्हणजे माझ्यासाठी बनवली असशील, किती प्रेमाने बनवली असशील, मला माहिती आहे ना. मग आता एवढ्या प्रेमाने जर माझ्या आईने माझ्यासाठी खीर बनवली आहे, मग ती मला खायला नको का? त्याच्यामध्ये वेलची टाकलेस म्हणून मी खाणार नाही का? अगं आई, तू प्रेमाने मला जरी विष जरी दिलंस ना, विष, तरीसुद्धा मी खायला तयार आहे. तू इथे वेलचीची त्या खिरीची काय गोष्ट करतेस? तुझ्या हातून मी विषसुद्धा खायला तयार आहे, असं इथे राया आता जेव्हा जिजीला म्हणतो, तेव्हा जिजी खूपच जास्त इमोशनल होते. जिजी म्हणत असते, राया अरे हे काय बोलतोयस तू? आणि असं पुन्हा वागायचं नाही आहे. पुन्हा तुला ज्याचा त्रास होत असेल ते आम्हाला सांगायचं. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, राया अरे काय हे? मला माहिती आहे तू जिजीच्या प्रेमापोटी ती खीर खाल्लीस, पण शेवटीला त्रास तुला झालाच ना. बरं ठीक आहे, आता तू आराम कर, अजिबात आता दगदग करू नकोस. आम्हीसुद्धा आता निघतो. रात्रभर आम्ही इथेच थांबलो आहे ना. त्यानंतरला जिजी आणि मंजिरी दोघेजणं जायला निघालेले असतात. तेव्हा जिजी म्हणत असते की, मंजिरी बघितलंस ना रायाने काय केलं? म्हणजे त्याला माहिती आहे की त्याला वेलचीचा त्रास होतो, पण मी त्याच्यासाठी खीर बनवली म्हणून त्याने ती खाल्ली आणि काय म्हणाला, विष जरी दिलं ना प्रेमाने तरी विषसुद्धा खाईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जिजी म्हणत असते की, मंजिरी खरंच ग राया किती चांगला आहे. काल त्याला बरोबर माहिती होतं की ती साडी मला आवडली आहे, पण ती महाग होती म्हणून मी नको म्हणाले. पण त्याने बरोबर ओळखलं आणि तीच साडी माझ्यासाठी त्याने घेतली. त्यानंतर इथे आता जिजी म्हणत असते, मंजिरी तू घरी जा, माझं एक काम आहे, मी आलेच. त्यानंतरला तिकडे आता सविताताई जात असतात. तेव्हा इथे आता आपल्या जिजी म्हणत असतात की, सविताताई थांबा, सविताताई थांबा. पण सविता पळ काढत असते. तेव्हा जिजी म्हणतात, काय सविताताई कशात तुम्ही? अहो तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून तुम्हाला आवाज दिला. व्यवस्थित आहात ना? तब्येत ठीक आहे ना? तेव्हा सविता म्हणते, हो हो सगळं ठीक आहे, बरं मी निघते. तेव्हा जिजी म्हणते, हो जा तुम्ही, पण आधी मला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा इकडे जिजी म्हणतात, आमच्या मंजिरीसाठी तुम्ही एखादं स्थळ बघा ना चांगलं. तेव्हा सविताताई म्हणतात की, अहो आता कुठे स्थळ आहेत, मी कामामध्ये खूप बिझी होते ना, तेव्हा मला काही लक्ष देता आलं नाही. तेव्हा जिजी म्हणतात, नाही नाही ठीक आहे, पण आता बघा ना चांगलं स्थळ असेल तर आमच्या मंजिरीसाठी सुचवा. तेव्हा इकडे सविता काकू म्हणतात की, हे बघा, म्हणजे मी तुम्हाला आहे ना खरंच सांगते, आता तुमच्या मंजिरीसाठी मी स्थळ बघू शकत नाही. अहो तुमची मंजिरी अख्ख्या पंढरपूरमध्ये बदनाम आहे, कळते का तुम्हाला? अहो बदनामी झाली तिची खूप. तिला चांगलं स्थळ कुठून मिळणार आहे? आणि तरीसुद्धा तिला चांगलं स्थळ मिळेल, आपण शोधू. पण आधी तुमच्या मंजिरीला त्या रायाबरोबर तिची जी काही मैत्री आहे ना, ती आधी तोडायला सांगा. रायाबरोबर अख्ख्या गावभर फिरत असते, तिला कोण आता चांगलं स्थळ तिला येणार? कोण तिच्याबरोबर लग्नाला तयार होणार आहे? हे बघा, मी तुम्हाला जे काही बोलले त्याच्यामुळे तुम्हाला राग आला असेल, पण मी काय चुकीचं बोलते ते सांगा. तेव्हा जिजी म्हणतात की, हे बघा, तुम्हाला नसे स्थळ बघायचं नका बोलू, पण रायाबद्दल आणि मंजिरीबद्दल तुम्ही काहीही बोलू नका, मी ते खपून घेणार नाही, कळलं तुम्हाला? माझ्या ओळखीतला एक माणूस आहे, तो बघेल ना माझ्या मंजिरीसाठी चांगलं स्थळ, असं आता जिजी म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता निक्की येते आणि म्हणते, काय मग लाईन क्लिअर झाली वाटतं, माहिती आहे का तुम्हाला? इथे आता राया म्हणत असतो, ए निक्की गप्प बस. निक्की म्हणते की रायाचं मंजिरीवरती प्रेम आहे
आणि तुमच्या मंजिरीचं माझ्या नोकराबरोबर लफडं आहे. तेव्हा इथे आता जीजी जोरदार निक्कीच्या कानाखाली देते आणि तिला चांगलाच धडा शिकवते. तर इथे आता जिज्जी म्हणते की तुझी हिंमत कशी झाली मंजिरीबद्दल आणि रायाबद्दल हे सगळं बोलायची. माझा रायावरती पूर्ण विश्वास आहे असं आता जीजी सगळ्यांसमोर म्हणत असते. तेव्हा इथे रायाला आता खूपच जास्त आश्चर्य वाटलेलं असतं.